अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र 23 इथल्या ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। 15 मिनिटांपासून मशीन बंद असल्याने मतदार मतदान केंद्राच्या बाहेरच उभे आहेत। 7:30 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली असून अजूनही या ठिकाणची मशीन बंद असल्याने मतदार मात्र मतदान केंद्राच्या बाहेर उभे असल्याचे चित्र आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। मतदान यंत्र बंद पडले आणि त्यामुळे जे मतदार आहेत त्यांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागलेल्या आहेत। जो बिघाड झालाय तो दुरुस्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। अमरावतीतल्या गर्ल्स हायस्कूल केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। अर्धा तास होऊन गेलेला आहे मतदान सुरू होऊन आणि अमरावतीचं गर्ल्स हायस्कूलचं जे केंद्र आहे तिथे गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मतदारांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। अमरावतीचा विचार केला तर अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी त्यासोबतच युवा स्वाभिमान पार्टी हे सगळे जण सध्या स्वबळावर लढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीमध्ये काही वादाचे संघर्षाचे प्रसंग सुद्धा उद्भवले आणि त्यामुळे अमरावतीकर कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार, कोणाला निवडून देणार याची उत्सुकता देखील खूप मोठ्या प्रमाणात ताणली गेलेली आहे। अमरावतीमध्ये भाजपचे 69, शिवसेनेचे 73, शिवसेना ठाकरे गटाचे 45, राष्ट्रवादीचे 85। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।